बघा आता किती छान दिसतो आहे हा पराठा। तर हा पराठा आहे दुधी भोपळ्यापासून बनवलेला हा मस्त लज्जतदार पराठा आहे। याची रेसिपी कशी करायची आपण बघूया। किती छान दिसतो आहे, अगदी लहान मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर चला तर आपण डायरेक्ट कृतीकडे वळूया। नमस्ते, मी आहे प्रगतीज किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। इथे तुम्ही बघू शकता किती छान सुंदर हा कवळा दुधी भोपळा आहे। इथे आमच्या शेतामध्ये छान असे कवळे दुधी भोपळे मिळतात, अगदी ताजा आहे। कालच आमच्या बाजूवाल्या काकांनी आम्हाला हा शेतातला कवळा भोपळा आणून दिला। आता ह्या भोपळ्याचं करायचं काय, एवढी भाजी तर कोणी खाऊ शकत नाही। तर आज मी तुम्हाला ह्या अगदी छान अशा कवळ्या भोपळ्यापासून भोपळ्याचे पराठे बनवून दाखवणार आहेत। अगदी छान आणि सोपी रेसिपी आहे, सगळ्या मुलांनाही मोठ्यांनाही आवडणारी ही रेसिपी आहे। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। याच्याकरता लागणारं साहित्य आहे, पहिले तर मी हे दोन आकाराचे घेतलेले आहेत। एक थोडा मोठा आहे आणि थोडासा छोटा आहे। हे अगदी छान कवळे आहेत आणि सहजच मार्केटमध्ये अवेलेबल असतात, 12ही महिने मिळतात दुधी भोपळा। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। मी असे 2 आकाराचे घेतलेले आहेत दुधी भोपळा। त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य आहे याचं सारण, म्हणजे स्टफिंग। आपण आज पराठे करणार तर आपल्याला याच्याकरता स्टफिंग बनवावं लागेल। तर सर्वप्रथम आपण काय करूया, तुम्हाला मी सगळं साहित्य दाखवून देते, मग आपण पुढच्या कृतीला वळूया। तर याच्याकरता लागणारं साहित्य आहे, सर्वप्रथम आपण भोपळा पहिले किसून घेऊ। तुमच्याकडे जर अशा प्रकारची किसणी असेल तर अशा किसणीने तुम्ही भोपळा पहिले स्वच्छ धुवून घ्या आणि मग याच्यावरचं सालपट काढून घ्यायचं आणि त्यानंतर याला आपण किसून घेऊ। तुम्हाला दाखवते मी। हे बघा, इथे मी हे भोपळा छान किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण पुढची कृती करूया। आपल्याला याचं सारण म्हणजे स्टफिंग तयार करण्याकरता लागणारं साहित्य आहे लसूणच्या पाकळ्या, इथे 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या आहेत। बडीशोप आहे 2 मोठे चमचे, 1 चमचा धणे, जिऱ्याची पावडर, हळद चवीनुसार, गरम मसाला थोडासा घेतलेला आहे मी, तुम्हाला लागेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप करू शकतात। कोथिंबीर घ्यायची आहे। इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी, ह्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत 5-6 आणि फिक्यावाल्या घेतल्या आहेत 3, म्हणजे थोडीशी आपल्याला कमी तिखट, मीडियम तिखट आपल्याला हे स्टफिंग तयार करता येईल, म्हणजे मुलंही खाऊ शकतात। तेल घेतले आवश्यकतेनुसार, हिंग घ्यायचं आहे, 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला बाइंडिंग करतात। जेव्हा मी करेल कृती तेव्हा तुम्हाला कळेलच मी कशा करता ते वापरलं आहे। चवीपुरतं मीठ आणि आपल्याला जो स्टफिंग भरण्याकरता पराठ्यांकरता जो डो बनवायचा आहे त्याकरता पाणी घेतलेलं आहे मी पीठ भिजायला। आणि आपल्याला इथे घ्यायचं आहे गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ जे मी घेतलेलं आहे 3 कप। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता, जेवढं तुमचं स्टफिंग आहे त्या हिशोबाने तुम्ही ते पीठ वाढू शकता। आता आपण करूया पुढची प्रोसेस। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या मिरच्या आहेत ना, ह्या मिरच्या, लसूण, धने, बडीशोप आणि ह्या मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। मिरच्या छान बारीक कापून ह्याच्यात टाकायच्या आणि मग आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे वाटण। हे बघा, अशा मिरच्या ह्या बारीक कापायच्या आणि मग हे आपण मिक्सरमध्ये बारीक छान वाटून घेऊ। हे बघा, इथे मी छान हे असं वाटून घेतलं आहे। याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे, आपल्याला पाणी न टाकता हे वाटण वाटून घ्यायचं आहे। मिरची, धने, बडीशोप, लसूण हे सगळं आपल्याला असं छान वाटून घ्यायचं आहे। हे बघा, याच्यामध्ये पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे। त्यानंतर आपण पुढची कृती करूया। इथे मी कढई ठेवली आहे आपलं स्टफिंग करण्याकरता। आता कढईमध्ये आपण आवश्यकतेनुसार गॅस चालू करायचा आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपण तेल टाकायचं आहे। बस एवढं, जास्त नाही टाकायचं, म्हणजे हे 2 चमचे तेल असेल। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। हे बघा, इथे छान तेल माझं गरम झालं आहे। आता आपण ही जिऱ्याची जी पावडर घेतली आहे ना ते याच्यात टाकायची आहे। हे छान गरम झाले तेल आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे तेलातच आणि नंतर आपण हा मसाला वाटलेला ना तो टाकून द्यायचा आहे छानपैकी आणि याला छान गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे आणि याला छान आहे ना असं शेकून घ्यायचं आहे तेलामध्ये। जास्त फास्ट गॅसवर नाही शेकायचा, याचा हा आपला मसाला आहे ना जळू शकतो। हे बघा, असं छान याला ना शेकून घ्यायचं आहे।
चांगल्या पद्धतीने अगदी 1 ते 2 मिनटं याला असं परतायचं आहे तेलावरती. हे बघा असं छान याला परतून घ्यायचं. 1 ते 2 मिनटापर्यंत परतायचं. भोपळ्याचा पराठा हा खाण्याकरता खूप छान लागतो. रोजची ती भोपळ्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळा येत असेल ना, तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. मुलं ही भोपळ्याची भाजी खायला आनाकानी करतात, तर त्यांना हा पदार्थ तुम्ही जरूर करून खायला घाला. त्यांना पण खूप आवडेल. अगदी छान हा 1 ते 2 मिनटापर्यंत शेकून घ्यायचा आहे. आता मला शेकून झाला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद. अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि परत छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा छान हळद अशी मिक्स झाली. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, म्हणजे आपला मसाला हा चिपकणार नाही, जळणार नाही. त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता इथे मी माझ्या टेस्टनुसार मीठ टाकत आहे. ते मी थोडासा चमचा असं 2.5 चमचे मी मीठ टाकलं आहे आणि परत छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं छान याला मिक्स केलं. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे हा किसलेला भोपळा आणि याला पण छान आपण पूर्ण ह्या मसाल्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याला ना 5 मिनटापर्यंत असं शेकायचं आहे छान कढईमध्ये, कारण याच्यामध्ये जे पाणी असतं ना, आपण हा भोपळ्याचा किस धुतलेला नाही आहे, तर याच्यातलं जे मॉइश्चर असेल, जे पाणी असेल ना, ते थोडंसं कमी होण्याकरता याला छान आपण 5 मिनटापर्यंत ना शेकून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यातलं पाणी पुरं रिलीज होऊन जाईल आणि आपलं सारण आपल्याला असं घट्ट छान तयार मिळेल. याला छान मिक्स करून घेते. गॅसची फ्लेम थोडी लो ठेवायची आहे, मीडियम लो, आणि याला छान असं मिक्स करून घेते. थोडंसं याचं मॉइश्चर जाण्यासाठी ना याला 5 मिनटापर्यंत आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण घेतलेला थोडासा गरम मसाला. हा तुम्ही अवॉइड पण करू शकता, तुम्हाला लागेल तर तुम्ही टाका, नाहीतर मग नका टाकू. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मस्त सुगंध येत आहे, किती छान दिसते. आता आपण याच्यामध्ये ह्या स्टेजला टाकणार आहोत आपलं घेतलेलं बेसन पीठ. आता बेसन पीठ आपण 1 कप तर घेतलं आहे, पण तेवढं पूर्ण नाही टाकायचं डायरेक्ट. आपण थोडं थोडं करून याचं बाइंडिंग होईल तोपर्यंत, म्हणजे आपल्याला पिठामध्ये स्टफिंग टाकता येईल ना, छान आपलं स्टफिंग भरता येईल. असं याला थोडं थोडं टाकून आपण याला मिक्स करत जायचं आहे. आता मी 3 चम्मच घेतला आहे. आता याला मी चांगलं मिक्स करून घेते, मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे मला अजून थोडंसं पीठ लागेल बेसनाचं. हे बेसन पीठ आपण भाजून नाही घ्यायचं, असं टाकायचं, कारण की जेव्हा आपण हे भाजू ना भोपळाचं किस, त्यावेळी तो बेसन पीठ पण आपलं छान भाजलं जाईल. गॅसची फ्लेम इथे लोच ठेवायची आहे. अजून मी 3 आणि 3.5 चम्मच टाकला आहे. आता याला मी मिक्स करून घेते आणि आपण आपल्या बाइंडिंगसाठी त्याची कन्सिस्टन्सी बघून मग त्याला आपण तसं पीठ वाढवायचं आहे. डायरेक्ट पीठ टाकायचं नाही आहे बेसनाचं. आता याला छान मी मिक्स करून घेते. हे बघा इथे मला टोटल 6 ते 7 चमचे बेसनाचं पीठ लागलेलं आहे. हे छान असं बाइंडिंगसाठी बघा असं छान घट्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर आपण याच्यावर टाकायची आहे आपली भरभरून कोथिंबीर, म्हणजे त्याला छान टेस्ट पण येईल आणि टेक्स्चर पण त्याचं छान येईल. आणि छान आपण याला मिक्स करून घेऊ आणि याला अजून कोथिंबीर टाकून आहे ना 5 मिनटाकरता याला याची एक वाफ काढून घेऊ आपण. हे बघा तुम्ही पाहू शकता मी छान कोथिंबीर टाकून मिक्स केलं आहे. आता आपण याला 5 मिनटासाठी याची वाफ काढून घेऊ आहे, म्हणजे हे छान शिजेल. पण आपलं बेसन टाकलं आहे ते पण छान शिजेल याच्यामध्ये आणि आपलं स्टफिंग तयार होईल. 5 मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे. आता याची 5 मिनटं वाफ होत आहे, तोपर्यंत आपण इथे आपल्या पराठ्यांचा डो तयार करून घेऊया. इथे आम्ही 3 कप मला इथे ना मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही तुमच्या स्टफिंगनुसार हे पीठ वाढवू शकता, कमीसुद्धा करू शकता. तुमच्या घरातल्या लोकांप्रमाणे तुम्ही हे पीठ घेऊ शकता. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मीठ. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल. तेल टाकल्यामुळे काय होईल, आपले पराठे ना छान असे सॉफ्ट. जास्त नाही टाकायचं, अगदी 2 चमचे ना असं टाकायचं. हे बघा बस. आणि आपण आता छान हे मिक्स करून, तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यामध्ये ओवा पण टाकू शकतात, मी नाही टाकत आहे.
आणि याला आपण छान पाण्याने मळून घेऊ पीठ. हे बघा इथे माझा छान हा असा डो तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. जास्त घट्ट पण आहे आणि जास्त पातळ पण आहे, असा मीडियम हा डो तुम्हाला तयार करायचा आहे ह्या पराठ्यांकरता. म्हणजे आपलं स्टफिंग छान याच्यामध्ये बसेल आणि पराठा आपल्याला छान लाटता येईल. आता आपण याला ना 5 ते 10 मिनटाकरता असं छान झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ पण आपलं छान मुरेल. आणि इथे आपलं सारण पण तयार झालं आहे, स्टफिंग ते पण छान वाफलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. तोपर्यंत आपलं हे स्टफिंग पण थंड होईल आणि आपलं पीठ पण छान मुरेल. त्यानंतर आपण पराठ्याची तयारी करूया. हे बघा इथे असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्याशिवाय पराठा करायचा नाही, घाई करायची नाही पराठा करायला. हे स्टफिंग पूर्ण थंड झालं तर आपला पराठा पण छान येईल. गरम गरम जर तुम्ही हे सारण त्याच्यामध्ये भरलं तर तुमचा पराठा ना फाटू शकतो आणि तो व्यवस्थित बनत नाही. तर आपण याला थंड होण्याची वाट पाहायची आहे. हे बघा इथे हे छान मिश्रण जसं थंड झालेलं आहे. आपण याच्यात बेसन पीठ टाकल्यामुळे ना हे मिश्रण थंड झाल्यावर छान असा याचा गोळा आपल्याला वळता येईल. थोडंसं आपल्याला ते कढईमध्ये करताना थोडं साईड वाटेल, पण याचे ना थंड झाल्यावरती छान असे गोळे बांधता आले पाहिजे. हे बघा असे छान आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला पराठे करताना ना जड जाणार नाही. असे मी सगळ्याचे गोळे तयार करून घेते. त्यानंतर आपण पुढच्या कृतीकडे वळूया. हे बघा असे छान याचे गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पराठे करताना ना सोपं जातं. आता इकडे आपलं पीठ जे आहे आपण मळलेलं ते पण छान आपलं मुरलं गेलेलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता आपण एका साईडला इथे तवा पण ठेवायचा आहे तापायला आणि गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम ठेवायची आहे. आपण आता पराठे करायला घेऊया. तुम्हाला मी करून दाखवते कसे करतात ते. हे बघा आता आपण ना आपलं हे छान पीठ पण मुरलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. इथे आपले गोळे पण तयार आहे. आता आपण पराठे बनवायला घेऊया. आता आपण याच्यात थोडासा एक छोटासा गोळा तोडूया. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठाही करू शकता किंवा लहानही करू शकता. इथं मला थोडंसं लहान करायचं आहे. असा गोळा घ्यायचा आहे बघा. आणि आता आपण याला थोडंसं पिठामध्ये असं घोळूया आणि याची छान अशी पारे तयार करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे ना, तर स्टफिंग छान भरलं जावं आणि ते बाहेर येऊ नये म्हणून अशी छान अशी पारे तयार करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण हे बघा अशी पारे तयार करून घ्यायची. ह्याच्यामध्ये आपण आपला हा एक गोळा आहे तो असा स्टफ करायचा आहे आणि याला पूर्णपणे असं बंद करून घ्यायचं आहे. आपलं स्टफिंग बाहेर येता कामा नये, असं छान पद्धतीने याला बंद करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते असं याला फोल्ड करून घ्यायचं आणि छान असा गोळा करून घ्यायचा आहे. हे बघा आता आपण पराठा बनवून घेऊ. गॅसची फ्लेम थोडीशी लो राहू द्यायची. आता आपण छान पराठा बनवून घ्यायचा आहे. हे बघा किती मस्त बनतोय पराठा. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठाही करू शकता, लहानही करू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही पराठ्याची साईज वाढवू शकता. हे बघा इथं आपला छान हा पराठा तयार झालेला आहे. आता आपण याला गॅसची फ्लेम हाय करायची आणि आपण याला शेकून घ्यायचं आहे तव्यावरती. एका बाजूने पहिले होऊ द्यायचा, पलटण्याची घाई करायची नाही आहे पराठा. आता हा पराठा शेकतोय तोपर्यंत आपण अजून एक पराठा बनवून घेऊया. सेम प्रोसेस घ्यायची आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही गोळा मोठाही आणि लहानही करू शकता. पराठ्याला थोडंसं मीडियम आचवरती होऊ द्यायचं आहे, जास्त फ्लेम हायवर नाही शेकायचा. हे बघा आपला एका साईडने झालेला आहे. आता आपण याला उलटून घ्यायचं आहे. आता आपण याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पराठ्यावरती. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूपही लावू शकता. इथे मी तेल लावत आहे. छान याला असं पसरून घ्यायचं आहे तेल लावून आणि दुसरी साईड पण याची छान होऊ द्यायची आहे. हे बघा असं छान इकडे याला तेल लावलं. दुसरी साईड पण झाली की आपण याला उलटवायचं आहे थोडंसं आणि परत त्याच्यावरती पण आपण तेल असं छान लावून घ्यायचं आहे आणि छान तेल लावून असं याला पसरून घ्यायचं आहे आणि याला छान शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित. मस्त किती छान दिसतो आहे.
अगदी सुरेख, खाण्याकरता पण खूप छान लागतो. तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भोपळ्याची भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा येत असेल तर भोपळ्याचे पराठे करून बघा, खूपच छान लागतात टेस्टला. असं छान याला चारी बाजूने छान याला शेकून घ्यायचं आहे, कच्चा राहता कामा नाही. आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा किती छान मस्त झालेला आहे पराठा. तुम्हाला मी दुसरा पण शेकून दाखवते. आता आपण ह्याच पद्धतीने दुसरा पण पराठा शेकून घेऊया आणि मग सेम प्रोसेस करायची आहे तुम्हाला. छान याला असं चारी बाजूंनी मस्त शेकून घ्यायचं आहे, उलटवायची घाई करायची नाही. आणि मग आपण प्लेटिंग करूया. हे बघा किती छान मस्त अगदी टम्म फुललेला आहे हा पराठा आणि खूप छान लागतो टेस्टला. दुसरा पराठाही आपला तयार आहे. आता आपण प्लेटिंग करूया, मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा किती छान आणि सुंदर दिसतो आहे. हे बघा किती छान दिसतो आहे. तुम्ही याला दहीसोबत, टोमॅटो केचपसोबत किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात. खूपच छान लागते ही रेसिपी. तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय.